स्वागत। सुरुवातीला बातमी आहे पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची। 27 नोव्हेंबरला राजदूतांसह नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत आणि कोरोनाच्या लसीची माहिती प्रशासनाकडून घेणार आहेत। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि ताजी माहिती। पुण्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट आहे आणि या सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देतील आणि या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये 27 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या संदर्भातली जी लस तयार होण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, जे अंतिम टप्प्यात आहे असं बोललं जातं, त्याचा आढावा घेतील। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती। पुण्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ही प्रसिद्ध आहे। विविध प्रकारची वॅक्सिन्स तयार करण्याचं संशोधनाचं काम या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत असतं आणि या सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 तारखेला भेट देणार आहेत। प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि 27 नोव्हेंबरला पंतप्रधान काही खास मान्यवरांसह सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येतील आणि कोरोनाची लस जी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होते आहे त्या संदर्भात माहिती घेतील आणि पाहणी करतील। गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारकडूनही सांगण्यात आलेलं आहे की कोरोनाची लस उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे। अमेरिकेची सुद्धा लस तयार होते आहे, तसंच भारतातली सुद्धा लस तयार होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडत आहे आणि त्या दृष्टीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील आणि कोरोनाची लस जी होते आहे त्याची पाहणी करतील। वळूयात पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोनाच्या प्रश्नावर देशातील जवळपास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहे। ही बैठक 2 भागात असेल। पहिल्यांदा 10:30 ते 12 या काळात पंतप्रधान कोरोनामुळे त्रस्त असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बातचीत करतील। यामध्ये नवी दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे आणि यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे। दुसरी बैठक ही लसीच्या वितरणाच्या मुद्द्यावर होऊ शकते आणि या दोनही बैठकांमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीचे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, 2 महत्त्वपूर्ण बैठका, दोनही बैठका नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या। मिलिंद, अतिशय महत्वाची बैठक आपल्या म्हणावं लागेल। एकतर ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, ज्या राज्यांमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता असो, दिल्ली असो, महाराष्ट्र असो, गुजरात असो, गुजरात सारख्या राज्यामध्ये तर रात्रीला लॉकडाऊन देखील जारी करण्यात आलेला आहे। अशा वेळी या कोरोनाच्या लाटीपासून कसा बचाव करता येईल यासाठी प्रमुख देशातील 8 मुख्यमंत्र्यांसोबत विस्ताराने चर्चा होणार। यामध्ये छत्तीसगड आणि पश्चिम बंगालचाही समावेश आणि महाराष्ट्राचा देखील समावेश आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं ठरते ही जी बैठक आहे सकाळी 10:30 वाजता सुरू होईल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे। या बैठकीतून कशा पद्धतीने या लाटीचा सामना करायचा किंवा लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता आहे का या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा होईल। दुसरी अत्यंत महत्त्वाची बैठक ही देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची आहे, ज्यामध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री, त्या राज्याचे सचिव देखील सहभागी होणार आहे। या बैठकीमध्ये खास करून कोरोना लसीच्या वितरणासंदर्भात विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण की ज्या पद्धतीने केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की कुठलंही राज्य सरकार कोरोना लस खरेदी करणार नाही, केंद्र सरकारच्या माध्यमातूनच ही लस मिळेल। यासाठी ज्या पद्धतीने भारतामध्ये 2 प्रकारच्या लसी आहे, ज्या भारत बायोटेकची असो किंवा मग ऑक्सफर्डच्या माध्यमातून जी सीरमची लस आहे असो, ज्या पद्धतीने सीरमने दावा केला आहे की 70% लस जी आहे ही त्यांची यशस्वी झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या लसीचं वितरण कसं करायचं, कुठल्या प्रायोरिटी असेल, कशा पद्धतीने वितरणाची प्रणाली असेल, कशा पद्धतीने लसीकरण होईल या संदर्भात देखील या बैठकीत गांभीर्याने चर्चा होईल। पण महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर काही राज्यात लॉकडाऊन लागतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता अजूनही वर्तवली जाते। त्यामुळे राज्यात आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत नवी नियमावली जारी करण्यात आली।
या अंतर्गत दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यामधून रेल्वे आणि विमानानं राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी काही नवीन नियम तयार करण्यात आले. यामध्ये प्रवाशांना RT-PCR चाचणी करणं अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय नागरिकांना प्रवासाची मुभा मिळणार नाही. या 4 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं राज्य सरकारनं हे नवे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. काय नेमके नियम नव्यानं घालून दिलेले आहेत सरकारनं आपण पाहूयात. मिशन बिगिन अगेनची नवीन नियमावली समोर आलेली आहे आणि यानुसार दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या जे प्रवासी आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर RT-PCR चाचणी करणं हे अनिवार्य असेल. प्रत्येक प्रवाशाची RT-PCR चाचणी केली जाईल. मग तुम्ही रेल्वेने या किंवा विमानाने या राज्यातून. विमान प्रवासासाठी 72 तासांच्या आधीची चाचणी ग्राह्य धरली जाईल. तुम्ही 5 दिवस आधी चाचणी केली असेल आणि ती निगेटिव्ह असेल तर ती ग्राह्य धरली जाणार नाही. RT-PCR रिपोर्ट जर का नसेल तर विमानतळावर चाचणी करावी लागेल. RT-PCR निगेटिव्ह असेल तरच प्रवासाची मुभा मिळेल, अन्यथा परवानगी मिळणार नाही. रेल्वेसाठी 96 तास आधीचं RT-PCR प्रमाणपत्र आवश्यक असं जाहीर करण्यात आलं. महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचं प्रमाण वाढताना दिसतंय आणि हे प्रमाण पुढील काळामध्ये अजून वाढू नये यासाठी महाराष्ट्र राज्याने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाद्वारे दिल्ली असो, राजस्थान असो, गोवा असो, गुजरात असो, या राज्यातनं जर महाराष्ट्रामध्ये जर प्रवासी येत असतील, ते रेल्वे मार्गाने येत असतील, ते विमान मार्गाने येत असतील किंवा ते बाय रोड येत असतील, त्यांना महाराष्ट्रात यायच्या पहिले 25 तारखेपासनं RT-PCR चा टेस्ट हा निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट त्यांना दाखवल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रामध्ये येता येणार नाही. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेकंड लाट येणार अशी अपेक्षा आहे निश्चितपणे. अशा परिस्थितीत मुंबईला येणारे ट्रेननी असू दे, रेल्वेनी असू दे किंवा रोडनी येणारे जेवढे पॅसेंजर आहेत त्यातील आम्ही सिम्प्टमॅटिक किती, असिम्प्टमॅटिक किती हे सेग्रिगेशन करणार आणि यातून जे सिम्प्टम्स असलेले पॅसेंजर आहेत त्यांना आम्ही त्यांचं अँटिजेन टेस्ट करणार आणि अँटिजेन टेस्टमध्ये जर त्यांनी पॉझिटिव्ह आले तर त्यांना मग त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवणार आणि जर त्यांना कुठल्याही प्रकारचे सिम्प्टम्स नाहीत अशा पेशंटला आम्ही अलाउ करणार. महाराष्ट्रामध्ये येत्या 2 ते 3 महिन्यात आपलं सरकार सत्तेत येईल ते कसं हे मी पत्रकारांना कळवतो असा खळबळजनक दावा केलाय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी. पुन्हा एक राजकीय भाकीत वर्तवण्यात आलंय. 2 ते 3 महिन्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडेल आणि आपलं सरकार पुन्हा महाराष्ट्रात सत्तेत येईल असा विश्वास भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्तानं ते परभणीत बोलत होते. नाही तुम्ही असं समजू नका की खरंच सरकार येत नाही, सरकार येणारे 2-3 महिने नाही. लक्षात घ्या, 2-3 महिन्यांना सरकार येणार आहे आणि कसं येणार आहे हे जर तुम्हाला पाहिजे तर बाहेर येऊन प्रेसमध्ये बसले तर माझं काय तुम्हाला नाही सांगणार, त्याला सांगेन की सरकार कसं येणार आहे. त्यांनी तर मांडून बसले आहे, आम्ही वाट पाहतोय निवडणुकीची बघतात. ही निवडणूक होऊन जातात मग तो काय करायचं. त्यामुळे कार्यकर्त्यात हिंमत आली पाहिजे की आपलं सरकार येणार आता. मग हा उमेदवार तर आपला आला पाहिजे, विधान परिषद सुद्धा आपलं बहुमत असलं पाहिजे. हे तिघ जण एकत्र आहेत पण एकमेकांचा भरोसा नाही यायला कोणाचा. परभणी जिल्ह्याचं राजकारण आपला मित्र बेईमान निघाला, त्यानं असंगाशी संग केला या शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. फडणवीस नांदेडमध्ये पदवीधर निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. फडणवीस यांनी यावेळेला शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
होते आणि जनतेने आपल्याला निवडून दिलं, पण आपला मित्र बैमान निघाला आणि त्यांनी दुसऱ्यासोबत प्रवाह केला, ज्यांचे म्हणजे असंघाशी संघ केला. सध्या राज्यामध्ये पदवीधरांसाठी निवडणुका होणार आहेत आणि त्याची रणधुमाळी अतिशय जोरात सुरू आहे. सगळेच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आणि मेळावे घेत आहेत. त्यातून अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणुका आल्या की राष्ट्रवादीचं जातीपातीचं राजकारण सुरू होतं. भाजपनं जातीचं राजकारण कधीच केलं नाही. धनगर असेल, वंजारी असेल किंवा ओबीसी असेल किंवा मागासवर्गीय, सर्व समाज घटकांना सारखा न्याय भाजपनं दिला असं वक्तव्य केलं आहे भाजपचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी. तर दुसरीकडे पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदवीधर निवडणुकांमध्ये बोगस मतदार असल्याचा दावा केलाय. या देशाचे पंतप्रधान ओबीसी समाजाचे आहेत. कधी आम्ही सांगितलं का की ओबीसी समाजाचं नेतृत्व देशाचा पंतप्रधान देशाचं नेतृत्व करतोय? ना त्यांना आवडत, ना भारतीय जनता पार्टीची भूमिका आम्ही कधी तसा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला नाही. आणि तुम्ही जातीपातीचं विष या ठिकाणी पदवीधरांच्या मनात पेरण्याचा प्रयत्न करता. परंतु मी आज या ठिकाणी सांगतो, आपण सत्तेचा वापर करा, आपण पैशाचा वापर करा. या वेळेला 12 वर्षाचा वनवास हा मराठवाड्यातला पदवीधर दूर केल्याशिवाय राहणार नाही. सकाळपासून बघतोय मतदाराचं नाव आहे पण फोन नंबर एकच आहे. 101 मतदार एकाच फोन नंबरवर. मतदाराचा पत्ता हुडकायला गेलो तर पत्ता गायब, म्हणजे पत्ता जिथे आहे तिथे तो राहतच नाही. असे बोगस मतदार नोंदवण्याचं काम हे यावेळी झालेलं आहे. कारण येन केन सर्व प्रकारे या निवडणुकीत आपल्याला जिंकायचंच आहे असं ठरवून ठराविक लोक काम करतायत. आपण सावध असलं पाहिजे. खरं म्हणजे निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. बदलत्या राजकारणाची नांदी आहे का नाही हे माहीत नाही, पण मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही. कारण त्यांच्या पक्षाचं अस्तित्व हे त्यावरतीच अवलंबून आहे. त्यामुळे आज ना उद्या कुणाची सुपारी घ्यायची आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेवर केली. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना अनिल परब यांनी वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजपवर सडकून टीका केली. भाजप आणि मनसे एकाच मुद्द्यावर आंदोलन करतात. आता हे नवी समीकरण आहे की काय हे माहीत नाही, पण त्यांना कुणाची ना कुणाची तरी सुपारी घ्यावी लागते अशा शब्दात अनिल परब यांनी मनसेचा समाचार घेतला. लाव रे तो व्हिडिओ करून उघडं नागडं केलं आणि आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते हे पुढे दिसेलच असा टोलाही परब यांनी लगावला. मनसेला तर सुपारी घेतल्याशिवाय ते काम करू शकत नाही. त्याच्यामुळे कोणाची तरी तर सुपारी घ्यावीच लागेल. कारण त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच त्याच्यावर आहे. आणि त्यामुळे की आज ना उद्या कोणाची तरी सुपारी घ्यायची, वेगवेगळ्या पक्षांची घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना मागच्या लोकसभेमध्ये अगदी ठसठशीत लावरे व्हिडिओ करून उघडं नागडं केलं, आता नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ती कदाचित पुढे दिसेल. आणि आता एक धक्कादायक बातमी ठाण्यातली. ठाण्यामधले राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी माझ्या काकाला मारलं असा थेट जबाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असलेल्या जमील शेख यांचा पुतण्या फैजल शेखनं पोलिसांना दिला. एवढंच नाही तर 2014 यावर्षी देखील जमील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तो हल्लासुद्धा नजीब मुल्ला यांनीच केला होता अशी तक्रार 2014मध्येच जमील शेख यांनी पोलिसांकडे केली होती. जमील यांनी नजीब मुल्ला यांचे अनेक अनधिकृत बांधकामं उघडकीस आणली आणि म्हणून ते नजीब मुल्ला यांना अडचणीचं ठरत होतं आणि यामुळेच नजीब मुल्ला यांनीच माझ्या काकाला मारलं असा जबाब फैजल यांनी दिला. ठाण्यामध्ये काल मनसेचे कार्यकर्त्यावर थेट गोळीबार झाला. भर रस्त्यामध्ये हत्या करण्यात आली. ठाण्यात पुन्हा एकदा रक्तरंजित राजकारण उदयाला आलं की काय अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली. काल ठाण्यात संध्याकाळी 4च्या सुमारास राबोडी भागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख आपल्या घरी परत जात असताना अचानक डोक्यामध्ये हेल्मेट घातलेल्या 2 बाईकस्वारांनी येऊन जमील यांच्या डोक्यावर गोळी झाडली.
हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत जमील यांचा मृत्यू झाला. भारतीय नौदलातील एका लढवय्या अधिकारी कोमोडोर अजय टिपणेस त्यांची कथा आपण पाहणार आहोत. गेल्या काही काळापासून आपण न्यूज 18 लोकमतवर अशा काही खास योद्ध्यांची कथा पाहतोय. पायलट असलेल्या चिटणीस यांनी अनेक पराक्रम गाजवले. जेव्हा हेलिकॉप्टरचं इंजिन बंद पडलं तेव्हा प्रसंगावधान राखत त्यांनी यशस्वी लँडिंगही करून दाखवलं आणि अनेक सैनिकांचे प्राणही वाचवले. अशा जिगरबाज नौदल अधिकाऱ्याचा शौर्य चक्रानं सन्मान करण्यात आला. पाहुयात कोमोडोर अजय चिटणीस यांची शौर्यगाथा. डिसेंबर 1982 वेळ संध्याकाळची. ठिकाण अरबी समुद्रात मुंबई पासून 240 नॉटिकल मील दूर. कमो 25 हे रशियन बनावटीचं हेलिकॉप्टर स्वाटी घेत असताना अचानक हेलिकॉप्टरचं एक इंजिन बंद पडलं आणि या हेलिकॉप्टरचे मुख्य पायलट होते महाराष्ट्राचे सुपुत्र कोमोडोर अजय चिटणीस. एक इंजिन बंद पडल्यानं स्थिती अत्यंत गंभीर होती. आम्ही शिपवर येत होतो तेव्हा मी अप्रोचवरतीच होतो तेव्हा इंजिन सीज झालं. इट जस्ट सीज्ड कम्प्लिटली. जस्ट एव्हरीथिंग वेंट टू झिरो. आणि एक इंजिन राईट साईडचं जे इंजिन आम्ही स्टारबर्ड इंजिन म्हणतो ते फेल झालं आणि ॲक्च्युली सीज झालं. अशा परिस्थितीत जे ट्रेनिंग दिलं जातं ते म्हणजे स्वतःचा आणि सहकाऱ्यांचा जीव वाचवायचा. जमिनीच्या जवळ समुद्रात असाल तर पॅराशूटने समुद्रात उडी घ्यायची. मात्र लढाऊ बाणा असलेल्या चिटणीस यांनी जोखीम पत्करून युद्धनौकेवरच हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला. निर्णय धाडसी यासाठी होता की काय होणार हे माहीत नव्हतं. सायंकाळ संपून रात्र सुरू व्हायची वेळ. मात्र कुशल पायलट असलेल्या अजय चिटणीस यांनी अतुलनीय धैर्य दाखवत जहाजाच्या कॅप्टनशी संवाद साधला. आमचे कॅप्टन होते, कॅप्टन श्रीनिवास लाखर म्हणून. ही आस्क्ड मी की जे व्हॉट यू वॉन्ट टू डू. आय सेड की आय विल ट्राय अँड लँड सर. म्हणे की युअर प्रोसिजर SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सेज यू मस्ट डिच द हेलिकॉप्टर. आय सेड द चॉईस इज नॉट गुड सर. आणि रात्र पण झाली होती तोपर्यंत वॉज क्वाईट डार्क. इट वॉज 8:30 at night. आणि एक इंजिन बंद पडलेला असताना राजपूत या युद्धनौकेवर चिटणीस यांनी हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवला आणि स्वतःचाच नाही तर सहकाऱ्यांचाही जीव वाचवला. आणि याच त्यांच्या पराक्रमाबद्दल 1984 साली कोमोडोर अजय चिटणीस यांचा शौर्य चक्रानं सन्मान करण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल यांच्या हस्ते त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आलं. त्यांनी शिपची स्पीड वाढवली. 24 knots स्पीडवरती राजपूत वॉज गोईंग अँड आय वॉज कमिंग. आय मेड वन मोर सर्किट अँड बिकॉज two things happened की एक तर we could have ditched me and that training observer. We would have jumped out. So मागचा होता he would not have been able to come out. So his life was certainly in danger. रशियन अधिकाऱ्यांनी भारतात येऊन चिटणीस यांना भेटून त्यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेतलं. And the main thing is that the Russians also found it something unique that I had done because in their record they had not had any event की एका पायलटनी शिपवरती हेलिकॉप्टर लँड केला. ऑफकोर्स दे डोंट लेट सच थिंग गेट इनटू गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्स बट इट वुड बी अ गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड. इट्स द फर्स्ट टाइम बीन डन. अजय चिटणीस यांना देशसेवेचा वसा घरातूनच मिळाला. वडील हेमंत चिटणीस हवाई दलात होते. मात्र असं असलं तरी अजय यांनी IIT मध्ये 194वी रँक मिळवली होती. अजय यांनी इंजिनियर व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र नेव्हीत पायलट व्हायचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. शेवटी 1969 साली ते नेव्हीमध्ये दाखल झाले. एका मावशीचे यजमान ते नेव्हीमध्ये होते. ही रिटायर्ड ॲज अ व्हाईस ॲडमिरल. तर
त्यांना पण बघून आणि माझ्या वडिलांना पण बघून नो आय टू हॅव दिस थिंग दॅट आय शुड गो टू द नेव्ही आणि नेव्हीमध्ये पायलट व्हावं. कोमोडोर अजय चिटणीस यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पत्नीची. पत्नी दीप्ती याही उच्च शिक्षित आहेत. दीप्ती यांना आपले पती अजय यांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान आहे. लहान मुलं होती आणि सुरुवातीपासूनच म्हणजे ही वॉज ॲट सी असं म्हटलं तरी चालेल. तर 7 years कंटिन्युअसली ही वॉज ॲट सी आणि होम फ्रंट म्हणजे वी गॉट सो यूज टू सगळंच करायला आम्ही शिकलो इतकं की अजूनही वेन एव्हर ही इज इन द वे मी म्हणते की यू आर नॉट रिक्वायर्ड बिकॉज वी आर यूज टू डुईंग दिस असं झालं. नौदलातून निवृत्त झाल्यानंतरही अजय चिटणीस यांनी नौदलाशी संबंधित 15 वर्ष काम केलं. तरुणांना प्रशिक्षण देणं, बोटींचे अपघात कमी करणे यासाठी काम केलं. आपलं आयुष्य देशासाठी वेचणाऱ्या आणि जगणाऱ्या कोमोडोर अजय चिटणीस यांचा देशवासियांना सार्थ अभिमान आहे. अशा पराक्रमी कोमोडोर अजय चिटणीस यांच्या कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम. क्या बात आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.